नमस्कार. गौरीहर क्रिएशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ही जी तुम्ही बघत आहात ती आहे दिव्याभोवतीची मैरप. ही मैरप मी 5 नंबर मोत्यांमध्येच केलेली आहे. हिरवा, पांढरा आणि लाल हे 3 कलरचे मणी वापरून. खूप सोपी, साधी आणि छान अशी मैरप आहे. पटकन होणारीही आहे. ही तुम्हाला मी आज शिकवणार आहे. 5 नंबर मोत्यांमध्येच शिकवणार आहे. चला तर मग आपण आता बघूया की ही मैरप करायची कशी. आपण आता बघणार आहोत दिव्याभोवतीची मैरप कशी करायची ते. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 5 नंबरचे जांभळ्या कलरचे मणी, 5 नंबरचे गुलाबी कलरचे मणी, 5 नंबरचे पांढऱ्या कलरचे मणी, 5 नंबरचे पोपटी कलरचे मणी. 5 नंबरच्या मण्यांसाठी 40 नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे. धाग्याच्या शेवटी गाठ मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची आहे आणि धागा कट करण्यासाठी कैची घ्यायची आहे. तर सुरुवातीला मी धाग्यामध्ये 47 मणी ओवून घेणार आहे. पांढऱ्या कलरचे 47 मणी ओवून घेणार आहे. हे पांढऱ्या कलरचे 47 मणी मी ओवून घेते. अशा प्रकारे मी धाग्यामध्ये 47 मणी ओवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हा जो शेवटचा मणी आहे ह्यातून धागा वरच्या साईडला असा बाहेर काढायचा आहे की आपलं इथे सर्कल तयार होईल. वरच्या दिशेने असं बाहेर काढून आपलं हे असं सर्कल तयार होणार आहे. आता काय करायचं आहे की ह्या 47 मण्यांमधून धागा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे मणी म्हणजे हे जे सर्कल आहे ते घट्ट बसेल. मी धागा फिरवून घेते. असाच मी संपूर्ण 47 मण्यांमधून धागा फिरवून घेते. अशा प्रकारे मी धागा सगळ्या 47 मण्यांमधून फिरवून घेतला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर 1, 2, 3 मणी धागा पुढे सरकवायचा आहे. 3 मण्यांतून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे. तर मी या 3 मण्यांमधून धागा बाहेर काढते आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, हे 1, 2, 3 या 3 मण्यांमधून मी धागा आता इथे घेतलेला आहे. इथे आपल्याला एक पोपटी कलरचा मणी, 3 मण्यांवर आपल्याला काम करायचं आहे. आता एक पोपटी कलरचा मणी, 5 पांढऱ्या कलरचे मणी, आणि एक गुलाबी मणी. असे मणी आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. एक पोपटी कलरचा मणी, 5 पांढऱ्या कलरचे मणी आणि एक गुलाबी मणी. आता काय करायचं आहे आपल्याला की हा गुलाबी कलरचा खालचा पांढरा मणी आहे त्यातून सुई अशी खालच्या दिशेने खालच्या बाजूने बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. 4 पांढरे मणी ओवून घेतले. आता आपल्याला हा जो पोपटी मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि त्याच्या पुढच्या 1, 2, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. आपण इथून घेऊया. इथून आलो होतो ना, इथून घेतला. ह्या पोपटी मणीमधून धागा बाहेर काढायचा अशा पद्धतीने आणि ह्या 1, 2, 3 मण्यांमधूनही धागा आपल्याला पुढे सरकवायचा आहे अशा पद्धतीने. आणि इथे परत सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला. ती म्हणजे एक पोपटी कलरचा मणी आणि 5 पांढऱ्या कलरचे मणी,
आणि एक गुलाबी मणी, 5 पांढरे आणि एक गुलाबी मणी, एक पोपटी कलर, 5 पांढरे 1 गुलाबी. आता काय करायचं आहे, हा जो पांढरा मणी आहे ह्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे, धागा घट्ट खेचून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा जो पोपटी मणी आहे ह्यातून धागा आपल्याला खालच्या साईडने बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे. आता पुढच्या 3 पांढऱ्या मण्यातूनही धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे. असंच आपल्याला पूर्ण सर्कल तयार करून असंच करायचं आहे. 3 मण्यातून धागा बाहेर काढून एक पोपटी, 5 पांढरे 1 गुलाबी, परत 4 पांढरे काढून पोपटीतून बाहेर येऊन परत 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. अशाच प्रकारे आपण हे पूर्ण करून घेऊया. अशा प्रकारे ही आपली मैरप इथपर्यंत झालेली आहे. ठीक आहे. आपण काय केलं की 3 पांढऱ्या खालच्या मण्यातून धागा बाहेर काढून एक पोपटी मणी, परत 5 पांढरे मणी, 1 गुलाबी मणी असे ओवून घेतले. मग गुलाबीच्या खालचा जो पांढरा मणी होता त्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढली आणि ह्या साईडला 4 मणी घालून परत ह्या पोपटीतून आणि पुढच्या 3 मण्यातून सुई बाहेर काढली. अशा प्रकारे ह्या आपण सगळ्या अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे की माझी सुई या पोपटी मणीतून बाहेर आलेली आहे, बरोबर. आता मला ह्या 2 पांढऱ्या मणीतून मी सुई बाहेर काढते. खालच्या 2 पांढऱ्या मणीतून मी सुई अशा प्रकारे बाहेर काढणार आहे. अशा प्रकारे बाहेर काढून एक पोपटी मणीतून आणि वरच्या 2 पांढऱ्या मणीतून अशा प्रकारे मी सुई वर घेणार आहे. एका पोपटी मणीतून आणि पुढच्या 2 पांढऱ्या मणीतून मी धागा वरती घेणार आहे. अशा प्रकारे 3 मण्यातून म्हणजे मी धागा बाहेर काढलेला आहे. इथे आपल्याला एक जांभळ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि हे 2 खालचे पांढरे मणी आहेत दुसऱ्या पाकळीचे. हे 2 खालचे पांढरे मणी आहेत, त्यातून धागा आपल्याला खालच्या दिशेने असा बाहेर काढायचा आहे की ही आपली अशी ही पाकळी जोडली जाणार आहे. परत काय करायचं आहे, परत ह्या 2 मण्यातून धागा वरच्या दिशेने बाहेर काढायचा आहे. पोपटी मणीमध्ये धागा आणायचा नाही, या 2 पांढऱ्या मण्यामध्येच माझा धागा आहे. आता असाच धागा वरती फिरवायचा, ह्या 2 पांढऱ्या मण्यातून धागा बाहेर काढायचा. इथे परत आपल्याला एक जांभळ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि परत सेम स्टेप करायची की हे जे 2 खालचे पांढरे मणी आहेत ह्यातून सुई खालच्या बाजूने अशी बाहेर काढायची. अशाच प्रकारे ह्या सगळ्या पाकळ्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. परत इथून काढली सुई मी, परत इथे जांभळा मणी घ्यायचा आणि परत दुसऱ्या पाकळीच्या खालच्या 2 पांढऱ्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. अशाच प्रकारे या सगळ्या पाकळ्या आपण जोडून घेऊया सेम. ओके. अशा प्रकारे आपली दिव्याभोवतीची महिरप तयार झालेली आहे. ही महिरप आपण आत्ता करून घेतली. जांभळा मणी जोडल्यानंतर 2 पांढऱ्या मणीतून बाहेर धागा काढून एका पोपटी मणीमधूनही धागा खाली बाहेर काढून मग गाठ बांधा आणि गाठ मारल्यावर सुद्धा 2 मण्यातून धागा बाहेर काढून मगच धागा कट करा. अशा प्रकारे ही सुंदर अशी महिरप तयार करून घेतली 5 नंबर मोत्यांमध्ये. आणि ही जी आहे ती मी आधी केलेली होती. ही खूप सुंदर दिसते महिरप केल्यानंतर. तुम्ही नक्की ही महिरप करून बघा. तुमच्याकडे जर छोटी समई वगैरे असेल
असेल त्यातही महिरप बसू शकेल छोट्या समईमध्ये. मी शिकवलेला दिव्याभोवतीची महिरप हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, समजला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आवडत असेल माझं शिकवणं तरीही देखील सांगा आणि तुम्हाला काही समजलं नसेल तरी देखील तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमधून नक्की सांगू शकता. चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.